नमस्कार मित्रांनो. मागील 2-3 व्हिडिओमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि अगदी चांगले कमेंट्स लोकांनी टाकले आणि हे पण मला बोलले भरपूर लोकं, की जे काही व्हिडिओज मी बनवते त्यातून त्यांना प्रबोधन होते आणि काही जे यंग जनरेशन आहे, तरुण वर्ग जो आहे, त्यांना ह्या गोष्टींचा अजून अनुभव नाही आहे. तर ह्या गोष्टी त्यांच्या कामी नक्कीच येतील. आता जे 40च्या वर गेलेत त्यांना तर जीवनामध्ये असे पण अनुभव येऊनच जातात. ते शिकतातच त्यातून. पण असे पण काही प्रसंग असतात जीवनामध्ये, ज्याच्यामध्ये माणसाला कळतं, पण वळत नाही. अशा प्रसंगामध्ये माणसाची बुद्धी चालत नाही, किंबहुना त्याला निर्णय घेता येत नाही किंवा त्याची निर्णय क्षमताच मंदवते. त्याच्यामुळं त्याच्याकडून चुका होतात किंवा त्याला सुरुवातीला कळत नाही की तो चूक करतोय, पण वाईट अनुभव येतो नंतर. आणि बऱ्याचशा वेळा जेव्हा ही गोष्ट घडते, माणसाला काहीच करता येत नाही. तर असंच काही माझे वैयक्तिक अनुभव आणि माझी मित्रमंडळी आणि काही ओळखीच्या लोकांकडून मी ऐकलेले आहे, की अशा काही गोष्टी त्यांच्या संगतीसुद्धा घडलेल्या आहेत. त्यातला एक प्रकार म्हणजे वशीकरण. आता वशीकरण म्हणजे तंत्रमंत्र करून वशीकरण करणं तो भाग वेगळा झाला. हे वशीकरण कसं, की एखाद्याला विचारणं, की तुम्ही काय नोकरी करता? किती पैसे कमवता? आणि हे जाणून घेतल्यानंतर त्याच्या संगती जवळीक साधावी त्या व्यक्तीसंगती. त्याला एकदम प्रेमाने वागवावं. त्याला एकदम आपल्या घरचा सदस्य बनवावं त्या व्यक्तीला आणि त्याच्या संगती असे घनिष्ठ संबंध निर्माण करावे, की त्याला जर तुम्ही काय मागितलं, तर तो नाही बोलायला 10 वेळा विचार करेल. विश्वास जिंकायचा त्या माणसाचा आणि नंतर मग उदाहरणार्थ समजा तुम्हाला लोन भेटत नसेल बँकेकडून आणि तुम्ही अशा एका व्यक्तीसंगती मैत्रीचे संबंध केलेत. तर त्या व्यक्तीला तुम्ही सांगणार, की "तू लोन काढ आणि मी हप्ते भरतो" आणि तो व्यक्ती तुम्हाला लोन काढून देईल आणि नंतर तुम्ही हप्ते भरायला टाळाटाळ करणार आणि ते लोन भरणार नाही आणि त्या माणसाला त्याचा भुर्दंड भोगावा लागतं. तर असेही काही लोकं लुबाडतात आणि वेळ प्रसंगी एखादा व्यक्ती त्यांच्या कामाला आला पाहिजे म्हणून श्रीमंत लोकांसंगती, चांगले कमावणाऱ्या लोकांसंगती चांगले संबंध टिकवून ठेवतात ते लोकं. ह्याच उद्देशाने की उद्या परवा तो कामाला येईल. सतर्क राहा मित्रांनो, जगात फार वाईट लोकं आहेत. चांगले पण आहेत, पण सतर्क